नमस्कार. JR महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. 8वा वेतन आयोग, पगारात 35% वाढ, फिटमेंट फॅक्टरचा मोठा गेम. केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाखाहून अधिक निवृत्त कर्मचारी डोळे लावून बसले आहेत. तो म्हणजे 8वा वेतन आयोग नेमका किती फायदा आपल्याला देणार आहे. सरकारी सूत्रांकडून अजून अधिकृत घोषणा नाही, पण मीडिया रिपोर्ट्स आणि तज्ज्ञांचा अंदाज हा प्रचंड उत्सुकता वाढवत आहे. चला आपण आपल्या थेट मुद्द्यावरच येऊयात. जर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला तर पे लेवल 1 ते 18 मधील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 20 ते 35% वाढ होण्याची शक्यता आहे. पण ही वाढ ठरणार आहे फिटमेंट फॅक्टरवर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमका काय, तर सध्याचा बेसिक पगार गुणिले फिटमेंट फॅक्टर म्हणजे आपला नवीन पगार 7व्या आयोगामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.57% होता. प्रत्यक्षात वाढ मिळाली 14 ते 15%. फिटमेंट फॅक्टरचे चर्चेतील आकडे बघूयात आपण. फिटमेंट फॅक्टरचे चर्चेतील आकडे आपण पाहूयात. काही तज्ज्ञ सांगतात 1.83%, काही अहवाल असे पण आहेत 2.86%, जो सर्वात मोठी वेतनवाढ दर्शवतो. काही जणांचा बहुतेक अंदाज आहे 2.8% ते 2.86%. जर 2.86 हा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पगारामध्ये 35 ते 40% वाढ आपल्याला पाहायला मिळेल. 8व्या वेतन आयोगाची जबाबदारी ही न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याकडे आहे. 2027 पर्यंत आयोग हा लागू होण्याची शक्यता आहे. जर 2.86 हा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर खूप मोठा फायदा हा कर्मचाऱ्यांना झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटी अंतिम निर्णय सरकार व समितीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.